मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीराम श्रीराम श्रीराम। मारुतीरायांना सगळ्यात जास्त प्रिय आहे ते श्रीरामाचं नाव. कारण आपण जो मारुतीरायांबद्दल संवाद साधतो आहोत, आज बघूया ते आपल्याला काय सांगतात आहेत ते. तर माता अंजनी या मागच्या जन्मी एक अप्सरा होत्या. इंद्राच्या अं, तिथे स्वर्गात एक महान तपस्वी आले होते, ऋषी आले होते. आणि या ऋषींना त्या बघून हसल्या. बघा, छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. कोणाला आपण जेव्हा हसतो, अवहेलना, अपमान होतोच ना. आणि नेमकं काय झालं तर त्या ऋषींनी त्यांना शाप दिला की तू पुढच्या जन्मी एक वानरीण होशील. खरं तर या अत्यंत गुणी, अत्यंत चांगल्या, रूपवान, त्याच्याबद्दल सगळे चांगलेच बोलत इतक्या त्या गुणवान होती अंजनी. पुंजिक स्थला हे तिचं नाव होतं. पण केवळ हसण्यानं त्यांना शाप मिळाला. त्यांना जाणवलं की आपण कुठली चूक केलीये, आपण आता क्षमा मागायला हवी. त्या रडतात, फडतात, क्षमा मागतात. तेव्हा ऋषी म्हणतात, हा तुझा चंचल स्वभाव आहे, यानं तुझा घात केला. पुन्हा असं कधीही करू नको. पण माझा शाप तर मी वापस घेऊ शकणार नाही. तुझा जन्म तर एका वानर कुळातच होईल. रूप बदलण्याचं एक शक्ती मात्र तुला देईल आणि तुझ्या पोटी एक चिरंजीव पुत्र जन्माला येईल. तिला खूप आनंद होतो या सगळ्या गोष्टी जेव्हा ती ऐकते तेव्हा. आणि नंतर आपण हेही बघितलंय की अंजनी मातेचा जन्म हा कुंजर नावाच्या एका वानराच्या पोटी होतो. आणि पुढे या खूप सुंदर रूप धारण करतात. केसरीला भेटतात, केसरीशी लग्न होतं. केसरी हा अत्यंत पराक्रमी, सुमेरू या पर्वताचा केसरी हा सम्राट असतो. आणि जो कोणी येईल ते त्याचं प्रत्येकाचं आगत स्वागत करणं, त्यांची सेवा करणं हा त्यांचा धर्म असतो. तिथे कश्यप ऋषींना एकदा यज्ञामध्ये त्यांच्या खूप त्रास होत असतो. हत्ती, एक महाबली हत्ती त्यांना त्रास देत असतो. त्यावेळेला केसरी धावून येतो, त्यांचं रक्षण करतो, त्यांचा यज्ञ होऊ देतो व्यवस्थितपणे. आणि मग ते खूप प्रसन्न होतात. मी तुला काय वर देऊ? तेव्हा तेही म्हणतात, मला असा महाबली, वज्रदेही असा पुत्र द्या. त्यावेळेला सगळ्या देवतांकडून, ऋषींकडून त्यांना आशीर्वाद मिळतो. अंजनी मातेला तर आशीर्वाद मिळालेलाच आहे. शिवाचा प्रसाद मिळालाय. पसायदान आपण काल बघितलं ते पायस, सॉरी, पायस त्यांच्या कसं पदरात येतं वाऱ्याच्या झोतानं, हे आपण सगळं बघितलंय. पण जेव्हा आई वडील दोघंही असे या पद्धतीनं पुण्यात्मा असतात, तर त्यांच्या पोटी असेच रुद्र जन्माला येतात. आणि महादेवाची तर ही इच्छाच होती की आपण जन्म घ्यावा. यानंतर आपण हे सगळं बघितलंय की मारुतीचा जन्म होतो आणि ते कसे ते लाल फळ खायला, म्हणजे त्यांना भूक लागलीये. हो, आता आई वनात कधी वनात गेलीये, आता फळं कधी आणेल. आईचा वियोग होतोय, आई दिसत नाहीये. जन्मल्याबरोबर तर बाळाला वाटतं ना की माझी आई माझ्याजवळ हवी. आपल्या सगळ्यांना तो प्रसंग आठवतो प्रत्येकाला, की आपलं मूल आणि आई हा कसा एक धागा असतो. तर तेव्हा ते त्या लाल फळाला खायला जातात. त्या दिवशी सूर्यग्रहण असतं आणि सूर्यग्रहणाच्या मुळे राहू पण तिथेच असतो. सगळा गोळाच्या गोळा, कल्पना करा, आपण जेव्हा तो गोला खातो थंडा थंडा बर्फाचा, तेव्हा काय होतो, सगळा आपला घसा असा बर्फानं, आई ग, मी कधी आता तो बाहेर काढते असं होतं. इथे तो तो उष्णतेचा गोळा आहे सूर्य. सगळा खाल्ल्या आत घेतल्यामुळे त्यांना भयंकर जळजळ व्हायला लागते. पटकन ते तोंडातून काढतात. पण या ह्याच्यात राहू त्यांच्यावर चिडतो की मी आलोय आणि हा खातोय हे फळ. फळ म्हणजे सूर्याला गिळतोय. आणि नंतर इंद्राला सांगतो. इंद्र एक वज्रप्रहार करतात, तो हनवटीला लागतो. हनवटीला लागल्यामुळे, जखम झाल्यामुळे त्यांचं नाव पडलेलं आहे हनुमान. त्याचे प्रत्येक नावाशी आपण जोडल्या जाणार आहोत हळूहळू याच माध्यमातून. थोडंसं आता पुढच्या प्रसंगात आपल्याला घेऊन जाते, कारण एक एक कडी आपण अशीच ओढणार आहोत. हा पुढचा प्रसंग असा आहे की जेव्हा सगळे वानर आता मारुतीरायांना मदत करायची आहे आणि मारुतीरायांना मदत, सॉरी, श्रीरामाला मदत करायची आहे.
रावणावर आक्रमण करायचंय, काय करायचंय आता, नेमकं कसं नियोजन करायचंय. तर सगळे चिंतित आहे. 1 महिना उलटून गेलेला आहे आणि 1 महिना उलटून गेल्यानंतर आता आपल्याला तोंड तर सुग्रीवाला द्यायचंय. सुग्रीव काय म्हणेल? कारण मारुतीराय सुद्धा सुग्रीवाचेच मंत्री आहेत ना. तर सगळ्यांना काळजी आहे. सुग्रीव काय म्हणेल? सुग्रीव खाऊन टाकेल आपल्याला. एक भीती, दहशत सुग्रीवाची आहे. आणि त्या भीतीमध्ये काय होतं, की एक सपाती नावाचा जो गीध असतो, तो गीध येतो. आणि आता तर मी सगळ्यांना खाऊन टाकील, मारून टाकील. मला तर खूप छान शिकार मिळालेली आहे. म्हणून तो त्या विचारानं यांच्याजवळ येतो. तो इतका भयंकर असतो, की सगळे घाबरायला लागतात. आता कसं होईल? आता कोण रक्षण करेल? त्यावेळेला बघा हे असे प्रसंग आपल्याही आयुष्यात येत असतात. अ, कुठलं ना कुठलं संकट. पण त्यावेळेला अंगदची ही गोष्ट आपल्याला खूप काही शिकवणारी आहे. अंगद सगळ्यांना बळ देतो, की तुम्ही असं घाबरून पळू नका. याच्यातून मार्ग आपण काढू. आणि अंगद पुढे येऊन म्हणतो, की जटायूचा जय जयकार हो. जटायू काय होऊन गेला पक्षी, की त्यानं श्रीरामाचं संरक्षण म्हणजे श्रीरामाला मदत केली. त्यांनी शेवटचा जो श्वास आहे, तो श्रीरामाच्या सेवेत घालवलाय. आणि मग एकदम जटायूचं नाव घेऊन संपाती त्याला काही सुचत नाही. जटायू गेला? तो कधी गेला? तो माझा लहान भाऊ आहे. आणि मग सगळा किस्सा अंगद त्याला सांगतो. जर संपातीचा जो विचार असतो या सगळ्या रावणांना मारायचा, सॉरी, या सगळ्या वानरांना मारायचा, आज इतके डिस्टर्बन्सेस येतात आहे त्याच्यामुळे मला थोडीस क्षमा करा. या सगळ्या वानरांना मारण्याचा जो त्यांचा बेत असतो, त्या बेता तो बेत त्यांचा रहित होतो, रद्द होतो आणि संपाती त्यांना मदत करतो. संपातीमध्ये एक गुण असतो, त्याला दूरदृष्टी असते. त्याला खूप काही कळत असतं, नेमकं कुठं काय चाललंय. आणि मग तो सांगतो की त्रिकुट पर्वतावर लंका आहे आणि अशोकवनात माता सीता बसलेल्या आहेत. ही सगळी माहिती संपाती देतो आणि आता पुढचं नियोजन सुरू होतं. पुढचं नियोजन म्हणजे नेमकं काय? आता कोण जाईल इतक्या दूर? कोण झेपावेल? तर प्रत्येक जण आपलं आपलं सांगत असतो की मी 30 योजन उडू शकतो. दुसरा एक म्हणतो दशक ग्रीव की मी 50 योजन जाऊ शकतो. नील म्हणतो मी 75 जाऊ शकतो. अंगद म्हणतो मी 100 जाऊ शकतो. जांबुवंत म्हणतात मी तर पूर्ण थकलोय. मी तर हे सगळ्या गोष्टी करून चुकलोय. पण आता माझ्यात बळ नाही रे. मी आता काहीच असं करू शकत नाही. धाडस करू शकत नाही. सगळ्यांनी सगळं सांगितलंय. अंगदाला आपला शाप आठवतो. कारण सगळेजण म्हणतात, "अंगद तू तर सगळ्यात हुशार आहे, तू तर सगळ्यात कर्तबगार आहे, पराक्रमी आहे." पण अंगद म्हणतो, "मला त्या शापामुळे मी अडकलोय. मी काहीच करू शकत नाही." तेव्हा जांबुवंत हनुमानाच्या हनुमानाला ती जाणीव करून देतात, की हे सगळं बळ तुझ्यात आहे. तू हे विसरलायस. त्याच्या जन्माची आठवण करून देतात. त्याला तो ऋषीचा शाप कसा मिळाला होता आणि या शापातून तुला दोषमुक्त करण्याचीही आता वेळ आली आहे. आणि तुला त्या ऋषींनी हेही सांगितलं होतं, की एक जण तुझ्या आयुष्यात येईल. तो जांबुवंत म्हणजे तो मी आहे. तुला ही जाणीव करून देतो, की तुझ्यात हे बळ आहे. आपल्या सगळ्यांमध्ये अशा सुप्त गोष्टी, सुप्त जी गुण आहेत ते दडलेले असतात. बरोबर आहे ना? तुम्ही मला अंगठी दाखवा बरं असेल तर. सगळ्यांमध्ये असतात. पण आपल्या आयुष्यात जोवर जांबुवंत येत नाही, म्हणजेच आपल्याला कोणीतरी तो सांगणारा येत नाही, की हे तुम्ही करू शकता, तोवर आपल्यातला हनुमान हा जागा होत नाही. बरोबर ना? आपल्यातल्या हनुमानाला जागा होणं अतिशय आवश्यक आहे. मग आपण 80 वर्षाचे असू दे, 90 वर्षाचे असू दे, की आणखीन त्याच्या पलीकडे. जेव्हा आपल्याला कळतं, हे मी करू शकते. हे माझ्यात हा आत्मविश्वास आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला शक्य आहेत. आणि तेव्हा आपण सगळं काही करू शकतो. असे अनेक गोष्टी आहेत. जर त्या आता बोलत बसली तर मला तेवढा वेळ मिळणार नाही. आणि म्हणून सिद्धींकडे जाते, की मारुतीरायांकडे कुठल्या सिद्धी आहेत? तर अणिमा, गरिमा, अणिमा, महिमा, गरिमा, त्याच्यानंतर लघिमा, प्राप्ती, प्रकाम्य आणि ईशत्व आणि वशित्व हे गुण आहेत. तर मारुतीरायांनी सगळ्यात आधी काय केलं असेल? तर सगळ्यात आधी ते महेंद्र पर्वतावर गेलेत. समुद्राच्या किनाऱ्यावरच हा पर्वत आहे. इथं ते गेले. आपल्याला सगळ्यांना समर्थांच्या काही ओवी माहिती आहेत.
सामर्थ्य आहे चळवळीचे, चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. इथं भगवंताचं अधिष्ठान महत्वाचं आहे. मारुतीरायांनी हा दुसरा धडा शिकवलाय आपल्याला, की जे जे काम आपण करू त्या कामासाठी आधी भगवंताचं अधिष्ठान, भगवंताचा आशीर्वाद. मग तुम्ही कुठलंही काम करा, अगदी घराच्या बाहेर जरी पडायचं असेल ना, हे भगवंता मी निघते रे बाबा, तू चल माझ्या बरोबर, असं जेव्हा आपण सांगतो ना, तेव्हा आपल्याला एक जाणीव असते की तो भगवंत माझ्या सोबत आहे, तो माझ्या हृदयात आहे, आणि एक बळ आपल्याला मिळतं. तर इथे मारुतीराय आपल्या छोट्या छोट्या गोष्टीतून समजावून सांगतात आहे की नेमकं हे अधिष्ठान भगवंताचं आपल्या हृदयात आपल्याला कसं जपायचंय. आणि या महेंद्र पर्वतावर ते नामस्मरण करतात, तल्लीन होतात, दोन्ही हात उंचावून पूर्णपणे शरणागती स्वीकारतात श्रीरामाच्या प्रती. हे श्रीरामा, हे सियाराम, हे सियाराम, हे सियाराम, मला क्षमा करा, माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर मला आशीर्वाद द्या पुढच्या कामासाठी, असा ते आशीर्वाद मागतात. आणि 100 योजन जो समुद्र आहे, ते मैनाक पर्वतावर येतात. कल्पना करा, 100 योजन क्षणामध्ये त्या मारुतीरायाचा तो वेग, तो मारुतीरायांचा आवेश, त्यांचं ते झेपावणं, किती अद्भुत आहेत या साऱ्या गोष्टी. आपल्या जेव्हा डोळ्यासमोर ते मारुतीरायांचं रूप येतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आठवतो, की जे ते सांगतात आहे आपल्याला, त्याच्याशी आपण हळूहळू हळूहळू जोडायला लागतो. मैनाक पर्वतावर जेव्हा मारुतीराय येतात, तेव्हा समुद्र मैनाकला सांगतो, की अरे हा रामाचा दूत आहे, याची सेवा कर. तू याला खूप आराम दे. त्याला जे जे हवं ते तू त्याला खाऊ घाल, पिऊ घाल. त्याला विश्राम दे. तो 100 योजन आता लांघून आलेला आहे. आणि तेव्हा जे म्हणतात मैनाक, की आता तू इथेच हे मारुतीराया खूप स्वागत करतात त्यांचं, की आता तू इथेच थांब. तू आता जाऊ नको. त्यावेळच्या ज्या ओळी आहे, राम काज किन्हे बिना मुझे कहा आराम, असं मारुतीराय त्यांना म्हणतात. मला आरामच नाही आहे जोपर्यंत मी माझ्या रामाचं काम करत नाही. केवढी मोठी गोष्ट आहे नाही. आपल्याला खूपदा असं होतं की मी साधना करते, मी अमकं करते, मी ध्यान करते, पण त्याच्यात इतके व्यत्यय येतात आणि आपण मग त्या गोष्टींकडे वळतो. म्हणजे आपलं मन द्विधा मनस्थितीत, नाही नाही, हे आता मी हे आधी केलं पाहिजे, मग ती साधना जाते बाजूला. आपण ठरवतो नक्की गुढीपाडव्यापासून ना माझी साधना झालीच पाहिजे, पण असं कितीदा होतं. खूपदा असं होतं की आपल्या ती आपण अगदी त्याला सोडून देतो. नाही नाही, हे कामं माझ्या आधी झाले पाहिजे, मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी माझी साधना करेल, नामस्मरण करेल. पण ती वेळ आपली टळते. होतं की नाही हो असं, की मी काही चुकीचं बोलते, आपण मला प्लीज तसं सांगा, होत नसेल तर. पण होतं असं, खूपदा होतं, आपली ती वेळ निघून जाते. इथे आपल्याला मारुतीरायांनी अशी एक आणखीन गोष्ट सांगितली, की आधी काम रामाचं आणि नंतर बाकी सगळं. एक झोमॅटोचा हे पण आपल्याला माहिती होतं असेल, की झोमॅटोचा जो सीईओ आहे, त्यांनी डिलिव्हरी स्वतः दिलेली आहे. म्हणजे लहान लहान कामं आपण आपले कसे करतो, तेव्हा आपल्याला खूप मोठं होता येतं. हे एक कॉर्पोरेटचं उदाहरण मी आपल्याला सांगितलं. कारण मुद्दा असा आहे या सिद्धींचा, अणिमा. अणिमा म्हणजे काय, तर खूप लहान होणं. प्रसंगी खूप लहान होता आलं पाहिजे आणि त्या प्रसंगातून निघताही आलं पाहिजे. जेव्हा मैनाक पर्वतावर ते उभे आहेत, पहिला मुद्दा त्यांच्या डोक्यात येतो, की आता हे सगळं मला निहाळायचंय. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोरून येत असतील, की त्यांनी कसं नियोजन केलं. इथे मारुतीराय पण आपल्याला तेच सांगतात आहे ना, की पहिले नियोजन करणं, मला कसं दुसऱ्यासमोर स्वतःला प्रस्तुत करायचंय. आणि पहिली सिद्धी ते वापरतात, की एखाद्या काय मच्छरासमान, अम, रामचरित मानसात त्याचा उल्लेख आहे. मच्छरासमान ते एक स्वतःचं रूप धारण करतात. लंकेत जेव्हा जातात तेव्हा एवढं मोठं सैन्य कोणाच्याच दृष्टीला ते पडत नाही हो. तर अशा पद्धत लंकिनी त्यांना रोखते, हे आपण बघितलंय. पण लंकिनीलाही ते बरोबर उत्तर देतात आणि पुढे जातात. तर अशा सगळ्या गोष्टींमधून आपल्याला हे कळतं, की मारुतीराय परिस्थिती बघून स्वतःची रूप कशी बदलतात आहेत. ही अणिमा सिद्धी. नंतर महिमा. महिमा म्हणजे काय? जसे जसे सुरसा बदन बढाओ या ओवी आपण सुंदरकांडामध्ये ऐकल्या असतील. तर हीच महिमा सिद्धी. म्हणजे खूप त्यांनी स्वतःचा जो आकार आहे तो वाढवलाय. पण तो कधी वाढवला? या हिला
सुरसाला जेव्हा उत्तर द्यायचं होतं, सुरसा त्यांना राक्षसीण ही खाणार होती आणि तिने आधीच सांगितलं की मला भूक लागली आणि मला तुला खायचंय. मारुतीराय म्हणतात मला तर मी रामाच्या कामासाठी मी चाललोय. मी येताना तू मला थांबव, पण आता काही तू मला थांबवू नको. विनंती करतात हो. कारण टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. मला या वेळेत पोचलंच पाहिजे. माझ्या श्रीरामाचं काम आहे. दुसरा मुद्दा ते आपल्याला सांगतात, वेळेचं नियोजन कसं करायचं. वेळेचं नियोजन अचूक वेळेला अचूक गोष्ट झालीच पाहिजे. पण आता संकट ओढवलंय, मग त्या संकटाला तर उत्तर देणंच आहे. मारुतीरायांनी पुन्हा आपल्याला धडा त्याच्यातला सांगितला, की आता त्यांनी कसा धडा शिकवलाय आपल्याला. तर सुरसा स्वतःचं वजन वाढवते. ती 8 याचा विस्तार करते. 8 योजन, तर मारुतीराय 16 योजन होतात. ती 16 योजन स्वतःचा विस्तार करते, मारुतीराय 32 योजन होतात. म्हणजे चॅलेंज देणं दुसऱ्याला या पद्धतीनं हे मारुतीराया आपल्याला अगदी सहजपणे सांगतात आहे. 32 होतात, पुढे आणखीन डबल डबल होता होता 100 योजन मारुतीराय होतात. आणि ती आता आणखीन स्वतःचा विस्तार करेल तेव्हा मारुतीराय अगदी छोटेसे होऊन जातात. पूर्ण तिच्या शरीरात फिरून येतात, तिच्या पोटातून वगैरे बाहेर निघतात आणि म्हणतात तू तर म्हणत होतीस मी खाते मी खाते, मला पोटात टाकायचंय तुला. मी तर तुझ्या पोटात जाऊन सगळा प्रवास करून आलो. तू काही मला खाऊ नाही शकली. आणि मग मात्र ती आता शरण होते, शरण येते आणि ती मारुतीरायांना आशीर्वाद देते की तू ज्या कामासाठी चाललायस ते काम तुझं यशस्वी होईल. तू खूप चांगलं आहे. तिला खूप मारुतीरे आवडून जातात. किती सुंदर आहे ही गोष्ट, की अणिमा सिद्धीने ते छोटेसे होतात. त्याच्यानंतर आपण महिमा सिद्धी बघितली, त्यांनी ते त्यांचा विस्तार करतात. आता तिसरी आपण सिद्धी बघूया, गरिमा. गरिमामध्ये काय होतंय, की ते स्वतःला वजनदार करतात. आता हे हे तिसरं उदाहरण कुठलं? तर भीमाचं आपल्याला सगळ्यांनाच माहितीये, की भीम ज्या वाटेनं जात होते तिथेच मारुतीराय बसले होते आणि भीम म्हणतात अगदी अहंकार, आपण किती शक्तिमान आहोत याचा. "ए वानर, तुझी शेपूट उचल, मला इथून जायचंय." आणि थकलेले मारुतीराया आणखीन त्या शेपटीचं इतकं वजन करतात, की त्या भीमाला सगळी शक्ती, म्हणजे 10,000 हत्तीचं बळ भीमात होतं, पण तरी त्याला त्यांची शेपटी हलवता आली नाही आणि मग तो शरण येतो त्यांना. हे आपण बघितलं. ती ही जी आहे ही गरिमा शक्ती आहे. अणिमा, महिमा, गरिमा. आणि चौथी कुठली? तर ही लघिमा. लघिमा म्हणजे काय? तर मारुतीराया इतके जसं फुलपाखरू बसतं ना हो पानावर, तसे पानावर बसतात लंकेच्या. एका पानावर एक, आणि ते पान वाकत पण नाही बरं. कल्पना करा बरं, इतके मारुतीराया जे ज्यांना बलभीम म्हणतात, महाबली म्हणतात समर्थ, त्या महाबलीला एका पानावर बसता येतं, ही केवढी मोठी सिद्धी झाली. नंतर प्राप्ती. प्राप्ती म्हणजे काय? तर जे हवं ते मिळवता आलं पाहिजे. सगळं काही. तुम्हाला क्षणात, एका क्षणात जी गोष्ट आहे ती घडवता आली पाहिजे. येतेच ती. आणि इथे मारुतीराया द्यायला बसलेत हो. अष्टसिद्धी नाव निधिके दाता असं म्हटलंय. दाता म्हटलंय मारुतीरायांना. अष्टसिद्धी नाव निधिके दाता असवर दीन जानकी माता. तर हे सगळं तुम्हाला द्यायला मी आलोय असं मारुतीराय म्हणतात. आणि म्हणून ही जी प्राप्ती आहे, तर ही प्राप्तीमध्ये त्यांनी सगळ्या गोष्टींची प्राप्ती होती. त्यांना सगळं समजत होतं, की कुठं काय सुरू आहे, कोणाला काय मदत हवी आणि मारुतीराय कशी मदत करतात हेही आपण बघितलंय. याचे सगळ्यांना अनुभव आलेले आहेत. पहिल्याही जेव्हा आपण मारुतीरायची जी ध्यान साधना घेतली होती, त्याच्यातही अनुभव होते आणि याही याच्यात प्रत्येकाला अनुभव येतात. तर पक्ष्यांची भाषा समजते. कोण काय बोलतंय हे सगळं या सिद्धीमध्ये, प्राप्तीमध्ये समजतं. खूप जणांचं आपल्याला आपण पेपरमधून वाचतो किंवा दूरदर्शनवर, की त्याला पक्ष्यांची भाषा समजते, प्राण्यांची भाषा समजते. तर ही कशी समजते? हे एक खरं तर ना या गोष्टी खूप छान असतात, की त्या कुत्र्याला काय म्हणायचंय, त्या एखाद्या मांजरीला काय म्हणायचंय, त्यांचा संदेश ते कसं देतात. ही एक ध्यानाच्या पद्धतीनं आपण त्याच्या आज्ञाचक्रावर जर ध्यान केलं ना, तर आपल्याला या गोष्टी कळतात, की नेमकं त्याला काय सांगायचंय. आणि याची काही मी आपल्याला म्हणजे काही उदाहरणही दिले होते, की अमकं-तमकं मांजर होतं आणि ते सांगत होतं, की माझी जी घरमालकीण आहे ना, ती सगळा कचरा काढते आणि सगळं मध्ये गोळा करते. खूप अस्ताव्यस्त असतं तिचं काम. तर जेव्हा मी तिच्याशी बोलली, की "असं काम आहे का?" तर ती म्हणे, "हो, खरंच आहे. ते कोकणातलं घर आहे. खूप मोठं घर आहे. तिथे 3 मांजरी आहे. त्या 3 मांजरीमधले ही
जी काळी मांजर आहे, ही काळी मांजर सारखी तिला दिवस गेले होते आणि माझ्या मांजरीला काय म्हणायचंय, ती खूप सध्या अशी खूप आळशी झाली आहे किंवा काही खात नाही असं काहीतरी तिच्या तक्रारी होत्या. तेव्हा त्या मांजरीशी संवाद साधला होता. तर ती जे काय म्हणाली मांजर, तिला ज्या खाण्याच्या इच्छा होत्या, त्याही तिला सांगितलं होतं, की ही अशी खाते का, तशी खाते का? मालकिणीच्या बद्दल तिचं काय मत आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात? तर याच्यातून प्राप्तीमधून होतात. तुम्हाला त्या प्राण्यांची भाषा समजायला लागते. नंतर प्रकाम्य. प्रकाम्य म्हणजे काय? तर पृथ्वी, आकाश, वायू कालच ताईंनी हे सेशन घेतलं होतं, की तुम्हाला कुठेही ब्रह्मांडात जाता येतं. मंगळ ग्रहावर काय चालू आहे? आणखीन शुक्र ग्रहावर काय चालू आहे? सगळ्या ग्रहांशी बोलता येतं. ग्रहांशी संवाद साधता येतो. तिथे काय चालू आहे? केवढ्या मोठ्या तपस्वी ऋषी होत्या ना, परमपूज्य ओम मालती आई. किती अगाध ज्ञान आहे. की मला वाटतं हे तिसऱ्या वेळ आहे त्यांची ते येतं ते आपल्या सेशनला आराधनामध्ये. आणि तरी असं वाटतं की किती ऐकून घ्यावं यांचं तरी कमीच पडतं आणि त्या ज्या बोलतात त्यांची जी पद्धत आहे ती खूपच सुंदर आहे. अगदी इतकं गोड वाटत असं वाटतं संपूच नाही यांचं. खूप छान त्या बोलतात. तर त्यांनी हे या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या की ग्रहावर कसं जाता येतं, तर हे जे आहे ना हे प्रकाम्यमध्ये येतं. तर आता इथे महिरावणला मारायला मारुतीराय कुठे गेले होते? अगदी पाताळात त्यांनी शोधून काढलं आणि त्यांनी त्याला तिथं मारलं. आणि रामाला कसं त्यांनी मदत केली या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत. तर या पद्धतीने ही प्रकाम्य अशी सिद्धी आहे. नंतर ईशत्व. ईशत्व म्हणजे काय? परमेश्वर होणं. आपणच परमेश्वर आहे. या ईशत्वावर पत्री सरांनी खूप छान सांगितलेलं आहे. ते म्हणतात की कशाला तुम्ही मूर्तीपूजा करता? गौतम बुद्धांचे ते अनुयायी आहेत. तर आणि हा एक धर्मच आहे. हा एक मार्गच आहे की तुम्ही मूर्तीपूजा एक अशी अवस्था येते की आपणच परमेश्वर आहोत. जसं गुरुजींचं उदाहरण की गुरुजी पण रविशंकरजी ते त्यांनी एका ह्याच्यात सगळ्यांना अशी फुलं वाहिली आहेत आणि नंतर ते स्वतःलाच फुलं वाहतात कारण ते परमेश्वर स्वतःमध्ये बघतात आहे स्वतःलाच ते स्वतःतच महादेव बघतात आहे. हे जे फुलं वाहण आहे स्वतःला स्वतःसाठी हा जो गुण आहे हा ईशत्वचा आहे. याच्यात संजीवनी पर्वत मारुतीरायांनी उचलून आणलाय. म्हणजे किती कठीण आहेत या सगळ्या गोष्टी. अगदी कल्पनेच्या पलीकडे, पण केवळ भगवंत आपण होतो आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडून येतात असं इथं मारुतीराया म्हणतात. थोडी घाई झाली त्याच्याबद्दल क्षमा करा हा. घाईनं बोलली का? की पोचते आपल्यापर्यंत? नंतर वशित्व. वशित्व म्हणजे काय? कुणालाही वश याच्यामध्ये आणणं. आता हे चांगल्या अर्थानं, वाईट अर्थाने वशित्व वगैरे नाही. कारण वशीकरण हे आपण अगदी जसं काही मोकाट सुटलेली कुत्री असतात ना, तसं हे वशीकरण प्रक्रिया वगैरे आपण बघतो. म्हणजे टीव्हीवर म्हणा किंवा YouTubeवर. पण तसं वशीकरण नाही आणि कधीही अशा या गोष्टी भानगडीत पडू नये, करू नये. अशा लोकांच्या संपर्कातही राहू नये, कारण त्याचा फार वाईट परिणाम होतो. त्या लोकांच्यापासून कोसो दूर राहावं. ही मंडळी जरी आपल्या घरी येतो म्हणाली, तरी काहीतरी टाळा. पण अशा लोकांना भेटू नका. कारण त्याचा परिणाम आपल्या घरादारावर होतो, मुलांबाळांवर होतो. तर हे वशीकरण इथे मात्र चांगल्या अर्थाने आहे, की मारुतीराय चांगल्या गोष्टी करण्यासाठी दुसऱ्याला वश करून घेण्याचं, नियंत्रणात आणण्याचं काम इथं ते करतात आहे. एक 2 ओवी आठवतात म्हणून सांगते, की ना वो यहाँ तक है, ना वो वहाँ तक है, असर उसका वहाँ तक है, नजर उसकी जहाँ तक है. असे हे मारुती राय आहेत, ज्यांच्याबद्दल जितकं थोडंसं त्यांनी जे सांगितलं तेवढं बोलली. या ज्या गोष्टी आहेत, या ज्या सिद्धी आहेत, या आपण आपल्या ध्यानाच्या साधनेमधून हळू बघणार आहोत. नाही ना? मी रजा घेऊ? धन्यवाद. जय श्रीराम.